जगदवंदनीय जगद्गुरु देवची सुप्रसिद्ध साधू असणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे मायबाप हो, या जगात संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची पूर्णाहुती देणारे जगतमान्य जगदवंद हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु असणारे जगद्गुरु तुकोबाराय त्यांचे पटशिष्य त्यांचा गवळणी प्रकरणातील 4 चरणाचा सेवेसाठी निवडलेला अभंग विठ्ठल विठ्ठल पत्रिका देताची तिथली पत्रिका ती त्यांच्याजवळ. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा तर परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की गेल्या 23 वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ज्यांच्या आशीर्वादानं या कार्यक्रमाचं, ज्यांच्या छत्रछायेखाली आमच्या रुक्मिणी आईसाहेब, रुक्मिणी माता, तसेच ग्रामदैवत ग्राम अधिष्ठान बजरंगबली यांच्या आशीर्वादाने चालत असलेला हा आणि तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळींनी अगदी एका माईच्या लेकरासारखं येऊन या मंडपामध्ये, या प्रांगणामध्ये केलेली या धर्मकार्याची सेवा आपणा सर्वांच्या सहकार्यानं चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये प्रामुख्यानं ज्यांच्या सुंदर मुखारविंदातून या ठिकाणी कथा श्रवण करत आहात, हरिभक्तपरायण सौभाग्यवती कानुपात्राताई कुंडलवाडीकर ताई या ठिकाणी माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. आनंद वाटला. त्याचप्रमाणे महंत 108 राजेंद्रपुरी गुरु कपिलजी मुनी महाराज येळेगावकर यांच्याही आशीर्वादानं या कार्यक्रमाचं आयोजन सर्वच गावातील ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक आमचे जगजीवनजी महाराज आणि वामनरावजी महाराज, एक गिरी महाराज आणि कपाटे महाराज, दोन्ही या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पठण या ठिकाणी आपल्या या गावामध्ये या मंडळीने केलेलं आहे. आणि आपल्या गावचा कार्यक्रम या ठिकाणी सर्व महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या भारतामध्ये पोहोचवण्याचं काम जे यूट्यूब चॅनल करत आहे, आमचे यूट्यूब चॅनलचे सर्वेशहा रामायणाचा स्वर देगावकर, शिवाजीराव देगावकर यांनीही या यूट्यूब चॅनलचं प्रक्षेपण या ठिकाणी करत आहेत. त्याचप्रमाणे आमचे दुसरे यूट्यूब चॅनलचे मालक इथं ते सुद्धा एक यूट्यूब चॅनलचे मालक आहेत बरं काय, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गोड दादांचंही या ठिकाणी यूट्यूब चॅनल आहे. ही सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच सहकार्यानं चालत असलेला हा कीर्तनाचा कार्यक्रम, सप्ताहाचा कार्यक्रम, सर्वच भजनी मंडळी माझ्यावरती, अगदी आमचे सर्वच गुरुबंधू मंडळी, आमचे निखिल महाराज, संतोष महाराज, माळोदकर महाराज, आता झाले ते तुमचं तुमचं गंगाधर महाराज, सर्व संस्थेतले विद्यार्थी, इकडं चोपदार. काय बापू गोड दिसाली तुम्ही आज, पाहणं खरंच. हा 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 ते इनान गिनान हरण गिरण मथारी म्हणत असन मा कसं दिसायला आहे का नाही, आहे का बसलेली टकाटक दिसायले. काल मथारीनं घेतला होता, आज मथाऱ्यानं. इकडे आमचे मृदंगाचार्य सुद्धा उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपणा सर्वांचंच दर्शन घडलं. आपल्या सर्वांच्याच कर्वे, तुमच्या गावकऱ्यांच्या थ्रू ज्यांच्याकडून मला कॉल आला, असे आमचे संतोषराव, आमचे आनंदराव, आमचे तात्या व्यंकटराव, हे सर्व मंडळींचा कॉल आला आणि म्हणत महाराज जागर काल्याची सेवा राहू द्या. एक दुसरीकडे गेलेलं होतं, ते कटछाट करून पुन्हा म्हणलं आता संध्याकाळी तिकडं जाऊ. चला, कालच्या परवाच्या दिवशी ते केलं, ही ॲडजस्टमेंट करून या कार्यक्रमाचं नियोजन. आता गोड आपण अगदी 3:30 वाजोस्तोवर कीर्तनाचा योग. बापा नाही का बापच म्हणा, अवा आज शनिवार आहे माय, संध्याकाळी सोडायचा नाही एरवी. आता काय काम आहे? औ जेवल्या का नाही? उपवास सोडायचे, बार सोडायचे राहील बारशी.
बर बर आता अगदी 1:30 वाजोस्तोवर मग कीर्तन करतो सोडून देतो. पाहती गवळणी तवती पालटी दुधानी म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे. आता गपकन कीर्तनात जातो. दररोजच्या कीर्तनात आणि आजच्या कीर्तनात थोडासा फरक असतो. दररोजचा कीर्तनकार आजचा कीर्तनकार थोडंसं बांधिलकी असते. आमच्या असं कुठं शास्त्रात नियम लिहिलेला नाही आजच्या दिवशी हेच गाभण घ्यावा उद्याच्या दिवशी जागराच्या दिवशी असं शास्त्रात कुठं लिहिलेलं नाही. सगळी मंडळी आहेत जाणकार. पण चला आजच्या कीर्तनामध्ये जे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं गोकुळामध्ये चरित्र मृदंगाचार्य गोपाल श्रीकृष्ण परमात्म्यानं जे चरित्र केलेलं त्या चरित्राचा उच्चार करायचा. त्या चरित्राचा बाबाचा अगोदरच सुरुवात झाली ना. अहो जन्माला यायच्या अगोदर वसुदेव देवकी मातेचा विवाह ठरल्याच्या नंतर आता लग्नाचा कार्यक्रम आटपला. मग वाट लावण्याच्या वेळेला वेळ आली. वाट लावण्याची इकडे द्या. ओ माय लक्ष द्या. ए माय इकडे बाय तुलाच म्हणायलो. वाट लावण्याच्या वेळेला आकाशवाणी झाली. ए कंसा ए अरे ज्या बहिणीचा एवढ्या थाटामाटामध्ये तू विवाह करतोस वाट लावणी करतो तिची बोळवण करतोस त्या बहिणीच्या पोटी येणारा 8वा आकाशाची वाणी सांगत असते पाणी हा भरवसा मोरल्याचा 8वाईचा पुत्रवती आई बोली मानाची आकाशाची वाणी झाली. त्याला धरलं देवकी मातेला धरलं केसाला धरलं फटफटत वडीत खाली आणलं. मारणार घेऊन या खडग माराया धावला हात तो धरिला वसुदेवाला हात धरला. अरे तिच्या पोटी येणारा मारणार आहे. मग हा मारणार आहे का ही मारणार आहे का नाही. मग त्यांना बंदीखान्यात ठेवलं. जो पुत्र जन्माला येईल पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा रोहिणीच्या उदरामध्ये 8व्याचा येणार. आता 8व्याचा कडक बंदोबस्त लावला. कंस मला चला कडक नियोजन. डोळ्यात तेल घालून राहायचं. कसं राहायचं डोळ्यात तेल घालून कडक थांबायचं नाही. सगळेजण असंच पाहा लागले ना. कधी जन्म होते. आता जन्माच्या टायमाला नेमकं झालं असं यांना लागले ना झोपा. हो अहो कोणाला झोपवायचं आणि कोणाला उठवायचं कोणाच्या हातात आहे. माय कोणाच्या हातात आहे. म्हाताऱ्याच्या का तुमच्या देवाच्या हातात आहे म्हणा. कोणाला झोपवायचं आणि कोणाला उठवायचं कोणाच्या हातात आहे. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी आवड ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी देखवी ऐकवी एक नारायण. अहो हातातला घास आपल्या तोंडापर्यंत जाईल मंडळी. हातातला घास तोंडापर्यंत जाईल. तोंडात पण घास जाईल पण इथपर्यंत येऊ द्याचा का नाही कोणाच्या हातात. घासगिळी सत्ता हाती नाही. घासगिळी सत्ता हाती नाही. हाती नाही घासगिळी सत्ता नाही. एक नाही तुमच्या आमच्या हातात काय नाही. ओ महाराज कीर्तन करायले आणि कीर्तन करता करता बोलता बोलता काय खरंय हो बोलायलेत म्हणून महाराज बोलायलेत महाराजीन बाय ऐकायल्यात निस्ते पालेत महाराज. आता कसं काय व्हायलंय म्हणे पंखा लावा गरमी व्हाली.
आता गरमी कशामुळे झाली काय मेळ लागेल, पण प्रॉब्लेम वेगळाच होता महाराजाचा. बोलता बोलतात गेला म्हणा महाराज मायो. कोणाच्या हातात आहे काय? अहो कोणाच्याच हातात नाही. इथं कोणाच्याच हातात काही नाही. म्हणून ऐका, लक्ष द्या. माणसाच्या जीवनामध्ये जगत असताना, बरं काय मोठी माय, जगत असताना होईन तिथवर आलं ना आपण, देवी दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. कधी जाईल भरोसा नाही पाटील. कसे आता म्हणले महाराजाला चहा प्याला नेतो, महाराजच आला नाही. आहे की नाही? तुमच्या आमच्या हातात आहे का हे? अजिबात नाही. काळजी करून आज सगळ्यांना झोपा लागल्या. झोपा लागल्याच्या नंतर 8व्याचा जन्म झाला. एकदम 8 वर्षाची मूर्ती. देवकी माता म्हणतात, कृष्णा अरे मला तुला छोट्याशा रूपामध्ये पाहायचं होतं रे, एकदम छोट्या रूपामध्ये. कृष्ण म्हणला काय हरकत नाही. पुन्हा छोटा झाला. छोटा झाल्याच्या नंतर आता तिच्या लक्षात आलं, झनी कंसासी कळेल माझ्या बाळाची वधील. माझ्या बाळाला तो मारणार. आईच्या अंतकरणामध्ये पाजर फुटला. कृष्णा इतकं गोंडस. आता तुम्ही सांगा, आता लेकराची माय लेकराची ताटाटूत होतात एवढं सोपं आहे का? पण आईला लेकरू वाचू द्यायचं होतं. अहो त्याला वाचवायचं त्याच्यात हातात आहे. पण माया असती, ती माया इतकी वेगळी आहे ना, ही माया इतकी वेगळी काहीच कळत नाही कशी येते. लय माया.